आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे. सर, तुम्हाला ज्या पद्धतीनं साखळी उपोषण सोडताना सरकारनं शब्द दिला होता बैठकीचा, तो पाळलेला. आज तुमची बैठक देखील होता. प्रामुख्यानं कशी ही बैठक असेल? तुमचे जे 14 मुद्दे आहेत तेच 14 मुद्दे याच्यात असतील की आणखी काही तुमची सरकारकडे मागणी असेल? नाही, ते 14 मुद्दे आहेत. त्या अतिरिक्त 5-6 मुद्दे आम्ही त्या ठिकाणी चर्चेला आणणार आहोत. पण आधी त्या 14 मुद्द्यावरती चर्चा होईल. माननीय मंत्री महोदयांनी त्या दिवशी जसं सांगितलं होतं की यापैकी 12 मागण्या आम्ही आपल्या पूर्ण करतो आणि त्याचे शासन निर्णय आम्ही तुम्हाला किती तारखेपर्यंत देऊ शकू याची रूपरेषा ठरविण्याकरता ही ज्या ज्या विभागाचे आमचे प्रश्न आहेत त्या विभागाच्या सचिवांसमोर सोबत आणि माननीय मंत्री महोदय आमदार डॉक्टर परिणय फुके आणि आमचं 25 लोकांचं प्रतिनिधी मंडळ यांच्यासमोर चर्चा होऊन ते आम्हाला भविष्याची रूपरेषा आज देणार आहे. सरकारने GR काढण्याचं देखील आश्वासन दिलं होतं. त्या सगळ्या बाबतीत देखील तुम्ही आज आग्रही असणार? ते GRच्या बाबतीतच तारखा सांगणार आहे आम्हाला की आम्ही कोणत्या तारखेला कोणत्या याचा GR काढू आणि आपल्याला न्याय देऊन त्याची अंमलबजावणी करू. त्याच्यामुळे त्याच्या संबंधात आजची ही बैठक आहे. बरं, या सगळ्या बैठकीसाठी ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना त्या पत्रिकेमध्ये कुठे उल्लेख दिसत नाही आहे किंवा ओबीसी इतर नेते दिसत नाही आहे, फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे. त्यामुळं आता या सगळ्या बैठकीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. नाही, हे बघा, आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलं होतं, चर्चा राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत झाली होती, आश्वासन राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मिळालं होतं. त्याच्यामुळे त्यांनी आमच्या महासंघाला चर्चेला बोलवलेलं आहे. ही जनरल चर्चा नाही आहे आणि त्याच्यामुळे कुणाला बोलवायचं आणि कुणाला नाही बोलतो सरकारचा अधिकार आहे, त्याच्याविषयी मी म्हणणार नाही. पण आमच्या महासंघाला चर्चेला बोलवलेलं आहे. चर्चा ही तुमच्या महासंघाशी होणार असलं तरी या चर्चेमध्ये चर्चा मात्र ओबीसीच्या सगळ्या घटकांची होणार आहे, त्यांच्या प्रश्नांची होणार आहे. नाही, पण प्रश्न कोणी मांडले हे महत्त्वाचे असतात. प्रश्न कोणी मांडले त्या प्रश्नावरती सरकारला उत्तर द्यायचं आहे. आम्ही आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आमच्या चर्चा झाल्या आणि म्हणून या चर्चेकरता सरकारने आज आम्हाला बोलवलेलं आहे. जी संघटना ज्या व्यक्ती प्रश्न मांडतील त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहे सरकार. आणि म्हणून तिथे सरकारने कुणाला निमंत्रण द्यावं तो सरकारचा प्रश्न आहे. मी त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही. आमच्यासोबत चर्चा करताना आम्हाला शिष्टमंडळासह त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ते शिष्टमंडळ घेऊन आम्ही जातो आहे. सर, साधारण किती पदाधिकारी तुमचे असतील? कुठले कुठले महत्त्वाचे नेते तुमच्या संघटनेचे? आमचे सर्वच पदाधिकारी एकूण 25 ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बॅनरखाली हे उपोषण झाले होते, निदर्शने झाले होते, धरणे झाले होते, त्या त्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि आमचं केंद्रीय मंडळ आणि राज्य मंडळ असे आमचे 25 लोक पदाधिकारी त्या ठिकाणी राहणार. सर, तुम्ही हे जे म्हणताय सगळं मान्य, मात्र ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळामध्ये आहेत. तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांनी सुमोटो घेऊन या सगळ्या बैठकीत आलं पाहिजे? कारण ही सकल ओबीसी समाजाच्या हिताची बैठक आहे. त्यांनी या सगळ्या याच्यात घ्यायला पाहिजे. कारण ते वारंवार ज्या भूमिका व्यक्त करतात, कधी न्यायालयात जाण्याचं बोलतात, कधी काही बोलतात, त्यामुळे त्यांच्या या सगळ्या भूमिकेवरून ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. नक्की भुजबळ साहेब या ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या एका एका शब्दाकडे संपूर्ण समाजाचं लक्ष असते. परंतु त्या दिवशी त्यांनी जे भूमिका मांडली की मी सोमवार मंगळवारपर्यंत ज्येष्ठ विधी तज्ज्ञाशी चर्चा करत आहो, सर्व आंदोलनकर्त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं काय, आणि माझी एकदा भूमिका ठरल्यानंतर मग ते एवढं स्पष्ट बोलले होते. त्याच्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची भूमिका आलेली नाही आणि म्हणून त्यांच्या भूमिकेकडे आम्ही सुद्धा लक्ष ठेवून आहोत. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ. पण भुजबळांच्या भूमिकेमुळे संभ्रम होता असं तुम्हाला वाटत नाही का? एकतर ते सरकारमध्ये मंत्री आणि अशा पद्धतीनं ते भूमिका बदलवत असतील का? नाही, नक्कीच. हे बघा, कुठलाही एवढा मोठा 60% असलेल्या ओबीसी समाजाचं नेतृत्व जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या शब्दाकडे समाज बघत असतो, भूमिकेकडे सरकार बघत असतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी अजूनपर्यंत भूमिकाच मांडली नाही. हे लोक इकडे तिकडे आपल्या माध्यमातून आणि हे सांगत असतात, पण अजूनपर्यंत या स्टेटमेंटमुळे किंवा याच्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धोका आहे आणि होऊ शकतो अशा प्रकारची भूमिका, स्पष्ट भूमिका माननीय भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही. ज्या दिवशी त्यांची स्पष्ट भूमिका ही बाहेर येईल त्या दिवशी आम्ही त्याचा अभ्यास करून आम्ही आमची भूमिका ठरवू. मग आज तुम्ही मुंबईला जाता, मंत्रालयात जाता, या निमित्तानं छगन भुजबळांची भेट घेऊन चर्चा करणार? नाही. जोपर्यंत आमचं एकमत होत नाही तोपर्यंत मी माझी संघटना चालवतो आणि माझी संघटना चालवत असताना मला सरकारने चर्चेला बोलवलेलं आहे म्हणून मी सरकारशी चर्चा करायला चाललेलो. इतर नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला मी जात नाही.
नक्कीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज सरकारने जे आहे ती दुपारी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये छगन भुजबळ जातात का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण ते राज्यामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतात, राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील आहेत. त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेकडे या सगळ्या बैठकीच्या निमित्तानं त्यांच्या डोळे लागलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.